नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर. रोज रोज त्याच चवीचे पोहे खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बुर्जी पोहे करणार आहोत. वेगळे आहेत, चवीला खूप सुंदर लागतात. असे पोहे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला हे पोहे कसे करायचे ते आता बघूया. बुर्जी पोहे करण्यासाठी इथे मी 2 अंडी घेतलेत. आता ही अंडी आपण एका वाटीमध्ये फोडून घ्यायची आहेत. आता गॅसवर पॅन ठेवले. पॅनमध्ये अगदी एखाद दुसरा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं. गॅस बारीकच करायचा आहे. तेल गरम झालं की आपण जी मगाशी अंडी वाटीत फोडून घेतले ती याच्यात घालायची आहेत आणि व्यवस्थित पसरून घ्यायची आहेत. अंड पसरताना व्यवस्थित असं पातळ लेअर करून त्याला पसरून घ्यायचं आहे. आता आपल्याला फक्त हे अर्धा मिनिटच असं ठेवायचं आहे. आता या अंड्याला टेस्ट येण्यासाठी आपण याच्यावर काही कोरडा मसाला घालायचा आहे. आता इथे मी लाल तिखट घालते वरून. म्हणजे काय होतं, अंड खाताना आपल्याला ते फिक्कं नाही लागत. अंड्यापुरतं इथं थोडं मीठ घालायचं आहे वरून. आता एक अर्धा मिनिट झाला आहे. याला हळू हाताने असं थोडं मिक्स करायचं आणि मिक्स करताना एकदम पूर्ण बारीक त्याचं हे नाही करायचं आहे. थोडंसं त्याचे तुकडे दिसतील असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, असं मिक्स करताना थोडं थोडं त्याला तोडायचं आणि त्याचे थोडे असे मीडियम साईजचे तुकडे आपण करून घ्यायचे आहेत. आता इथे मी याचे असे तुकडे करून घेतलेत आणि इथेच याला मी आता 2 मिनिटं असं शिजवून घेतलं आहे. हे बघा, हे अगदी व्यवस्थित असं कोरडं झालं आहे. गॅस बंद करून हे बाजूला ठेवूया. आता इथे मी 1 कप पोहे घेतलेत. आता हे पोहे 2 वेळा पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता हे पोहे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत. आता हे भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता गॅसवर कढई ठेवली आहे. कढईत थोडंसं तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यात थोडी मोहरी घालायची, जिरं घालायचं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या घालायच्या, 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कढीपत्ता. हे सगळं घालून तेलामध्ये याला थोडंसं हलकं मऊ होईपर्यंत कांदा याला आपण परतायचं आहे. आता इथे कांदा भाजत असताना अगदी कांद्यापुरतंच इथं मीठ घालायचं आहे आणि राहिलेलं मीठ आपण नंतर पोहे घातल्यावर घालायचं आहे. आता हे थोडं भाजूया. आता इथे कांदा हलका मऊ झाला आहे. आता याच्यामध्ये थोडासा टोमॅटो घालायचा आहे. पोहे करताना कांदा कधीच खूप भाजायचा नाही, कारण कांदा जर खूप भाजला तर पोहे कोरडे होतात. कांद्याचा जेवढा ओलसरपणा असेल तेवढे पोहे आपले छान मऊ होतात. आता हे थोडंसं भाजून घेऊया. आता इथे कांदा टोमॅटो हलकं भाजलं की याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे, थोडंसं परतायचं. आता याच्यातच एक लहान अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत याला थोडंसं परतायचं आहे. आता आपण मगाशी जे अंड तयार करून ठेवलं होतं ते याच्यात घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मगाशीच आपण अंड व्यवस्थित शिजवून घेतले, त्यामुळे आता इथं खूप वेळ परतायची गरज नाही आहे. फक्त त्या मसाल्याबरोबर मिक्स करायचं. आता याच्यात आपण जे मगाशी पोहे ठेवलेले धुवून ते घालायचे. पोहे व्यवस्थित भिजलेत. आता हे मिक्स करूया. आता इथे आपण पोह्यांवर मीठ घालायचं आहे. आता इथे मी पोह्यांच्या वर मीठ घातलं आहे, कारण आपण जर कांद्यामध्ये जास्त मीठ घातलं तर आपण जे अंड त्याच्यामध्ये मिक्स करतो ते खारट लागेल. म्हणून मीठ असं वरून घालायचं, म्हणजे ते पोह्यांना व्यवस्थित लागतं. आता याच्यात अगदी थोडीशी साखर घालायची आणि थोडा लिंबू पिळून घ्यायचा आहे. हे असे पोहे तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतात. सगळ्यांना खरंच खूप आवडतील. आता हे व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता याच्यात कोथिंबीर घालायची.
आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि फक्त मिनिटभर बारीक गॅसवर याला वाफ काढून घेऊया. इथे आता पोह्यांना आपण 1 मिनिटभर वाफ देऊन घेतलेत. बघा खूप छान झालेत. आता गॅस बंद करूया. आता इथे आपले बुर्जी पोहे करून तयार आहेत. खूप छान झालेत. वेगळ्या चवीचे आहेत. नक्की करून बघा. सगळ्यांना खूपच आवडतील. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.